तुम्ही याआधी लिंबू लोणचं, आवळा लोणचं किंवा आंब्याचं लोणचं देखील खाल्लंच असेल. परंतु आज आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहोत, तेही हिरव्या मिरचींपासून. अगदी एक पोळी खाणारा देखील 2 पोळ्या तर नक्कीच खाणार. आणि पाहुणे जरी आलेले असतील घरी, तर साईड डिश म्हणून किंवा तोंडी लावणीसाठी हे लोणचं तुम्ही नक्कीच देऊ शकता. एवढं अप्रतिम बनवून तयार होतं. तर हे लोणचं बनवण्यासाठी मी इथे पाव किलो इतकी हिरवी मिरची घेतली आहे. मिरची घेताना एकदम फ्रेश ताजी अशी मिरची आपल्याला घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम हिरवीगार आणि तिखट देखील ही मीडियम आहे. जास्त तिखट मिरची लोणचं बनवताना घ्यायची नाही, त्यामुळे चव बिघडू शकते. त्यामुळे मीडियम तिखट अशी मिरची आपल्याला घ्यायची आहे. मिरची तुम्ही उभी कापून देखील घेऊ शकता किंवा मिक्सर जारमध्ये याला फिरवून घेऊ शकता किंवा फार तर फार चॉपरमध्ये देखील याला चॉप करू शकता. मिरचीमध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना तिखटपणा असल्यामुळे मी ग्लासच्या साहाय्याने याला छान चिरून घेतला आहे. जर आपण हाताने मिरची चिरली तर जास्त प्रमाणात आपल्या हाताची जळजळ होऊ शकते. आता लोणचं बनवण्यासाठी आपल्याला लिंबू लागणार आहेत. तर इथे मी 4 लिंबू घेतले आहेत. आता आपल्याला हे कापून याचा रस काढायचा आहे. तर इथे लिंबू कापून झाले आहे. आपण या सर्व लिंबांचा रस काढून घेऊया. लिंबाचा रस साधारण 3 चमचे इतका निघालेला आहे. आता आपल्याला हा सर्व रस आपल्या लोणच्यामध्ये वापरायचा आहे, म्हणजे चटपटीत चव येते आणि लिंबू देखील खूप काळ टिकतं. आता 1 गड्डी लसूण इथे मी सोलून घेतला आहे. मिक्सरला याची दरदरीत अशी पेस्ट बनवायची आहे. आता आपल्याला लोणचं बनवण्यासाठी एक मसाला तयार करायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप आणि इथे 3 चमचे इतकी मोहरी घेतली आहे आणि सोबतच अर्धा चमचा इतके मेथीदाणे घेतले आहे. मोहरीची डाळ देखील वापरली तरी चालेल किंवा घरगुती आपली जी गावरान मोहरी असते ती तुम्ही वापरू शकता. अप्रतिम चव येते. मी तीच मोहरी आपल्या या लोणच्यामध्ये वापरली आहे. अगदी घरच्या साहित्यांमध्ये हे लोणचं बनवून तयार होतं. आता हलकंसं याला गरम करून घेतलं आहे. आता आपल्याला याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये याची दरदरीत अशी पावडर तयार करायची आहे. आता हे संपूर्ण साहित्य छान थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये याला ट्रान्सफर करून याची छान दरदरीत अशी पावडर आपल्याला बनवून तयार करायची आहे. हा जो मसाला आहे याने लोणच्याची चव अप्रतिम येते, त्यामुळे हा मसाला आपल्याला नक्कीच करायचा आहे. आता मस्त दरदरीत पावडर बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे याची पावडर बनवून तयार केली आहे. आता ही संपूर्ण पावडर एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि लगेच तेल गरम करायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी पाऊण वाटी इतकं तेल घेतलं आहे. आता आपल्याला हे तेल हलकंसं गरम करायचं आहे. खूप जास्त उकळायचं नाही आणि लोणच्यामध्ये देखील गरम गरम घालायचं नाही. तुम्ही बघू शकता हलकंसं तेल गरम झालं आहे. आपण लगेच गॅस बंद करूया आणि तेल थंड होण्यासाठी ठेवूया. तर आता इथे मी चिरून घेतलेली मिरची त्यामध्ये घालूया टेचलेला लसूण. आता ही लसणाची पेस्ट यामध्ये घातली आहे. आता घालूया आपण बनवून ठेवलेला मसाला. तर हा संपूर्ण मसाला यामध्ये घालून घेतला आहे. 1 चमचा इथे मी हळद घातली आहे आणि कलर येण्यासाठी इथे मी बॅडगी मिरची पावडर घेतली आहे. तर ती साधारण अर्धा चमचा इतकी घातली आहे. आता इथे मी मीठ घातलं आहे आणि सोबतच लिंबाचा रस घातला आहे. मीठ घालताना म्हणजेच आपण जेव्हाही लोणचं वगैरे बनवत असू त्यावेळेस आपण जेवणामध्ये मीठ वापरतो त्यापेक्षा थोडं जास्त प्रमाणात मीठ आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचं आहे. आता यामध्ये घालूया अर्धा चमचा इतका हिंग. मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, तसंच तेल देखील प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. आता आपल्याला हे कोमट झालेलं संपूर्ण तेल यामध्ये मी घालून घेतलं आहे. आता ह्याला छान मिक्स करून घेऊया. आपण म्हणतो की ताजं ताजं खाल्ल्यानंतर चव अप्रतिम येते, परंतु लोणच्याची एक खासियत अशी आहे की ते जसं जसं मुरत जातं तसतसं त्याची चव आणखीन वाढत जाते. त्यामुळे आणखीन 9 ते 10 दिवसानंतर ज्यावेळेस आपण हे लोणचं खायला घेऊ त्यावेळेस त्याची चव आजच्या चवीपेक्षा अप्रतिम लागणार आहे.
आता तुम्ही बघू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं अगदी खमंग असं आपलं लोणचं छान बनवून तयार आहे. एकदम चटपटीत बनवून तयार आहे. दिसायला देखील अप्रतिम तयार झालेलं आहे. आता आपण एका बरणीमध्ये छान भरून घेऊया. आता इथे मी काचेच्या बरणीमध्ये संपूर्ण लोणचं भरून घेतलं आहे. त्यावर ते साधारण 3 चमचे पुन्हा थोडंसं तेल घातलं आहे. आता तुम्ही बघू शकता कसं चटपटीत असं लोणचं आपलं बनवून तयार झालेलं आहे. हे लोणचं तुम्ही चपातीसोबत किंवा पराठ्यासोबत, पुरीसोबत किंवा वरण भात केला असेल तर तोंडी लावणीसाठी देखील तुम्ही हे खाऊ शकता. अगदी भाजीला काही नसेल त्यावेळेस देखील तुम्ही हे लोणचं खाऊ शकता. अप्रतिम तयार होतं, शिवाय झटपट तयार होतं आणि कमी वेळेत, कमी साहित्यात आणि घरच्या घरी बनून तयार होतं. घरच्या लोणच्याची चवच वेगळी असते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला देखील आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.